नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीनं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. यामध्ये आपण कोणत्याही मसाल्यांचा वापर करणार नाही आहोत. यासाठी आपल्याला 20 मध्यम आकाराची लिंब घ्यायची आहेत. ती धुवायची, ती कपड्याने चांगल्या पद्धतीने पुसून घ्यायची आहेत. त्यानंतर एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या आहेत, जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. त्यानंतर आपल्याला त्यातील बिया काढून टाकायच्या आहेत. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मसाला वापरणार नाही आहोत. त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 2 नाश्त्याचा चमचे मीठ, त्यानंतर 2 नाश्त्याचे चमचे हळद आणि 1 चमचा तिखट घालणार आहोत. साखर पण तुम्ही घालू शकता, परंतु ती ऑप्शनल आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही 1 चमचा साखर घालू शकता. आता त्याच्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे हे तुम्ही हाताने चांगल्या पद्धतीनं कालून घ्यायचं आहे. हे मिश्रण जसं दाखवल्याप्रमाणे सगळ्या फोडींना एकसारखं लागेल अशा पद्धतीनं हे मिश्रण एकदम चांगले एकजीव करून घ्यायचं आहे, कालून घ्यायचं आहे. नंतर हे जे मिश्रण आहे ते एका डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून घ्या. आता हे जे मिश्रण आहे, हे जे तयार झालेलं लोणचं आहे, ह्या लोणच्याला 7 ते 8 दिवस तुमच्या वेळेनुसार दिवसातून 1 वेळेला चांगलं हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चांगलं मुरल्यानंतर आपण हे पारंपरिक पद्धतीचं कुठलेही मसाले न वापरता केलेलं हे जे लोणचं आहे लिंबाचं, ते खायला अतिशय रुचकर लागतं. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.